जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तर गुरुजी यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, शिक्षक भरती संदर्भात विविध अपडेट ही येतच असतात. तसंच आपल्याला जे काही महत्त्वाची अपडेट आज आपण देणार आहोत ती म्हणजे एस टी नॉन पेचा वेकेन्सी नेमकी किती आहे, जे काही जिल्हा परिषद असेल, स्थानिक स्वराज्य संस्थेसंदर्भात जे रोस्टर आपल्यापर्यंत प्राप्त झाले आहे त्या रोस्टरामध्ये जे काही रिक्त पदं आहे एकूण, त्यानंतर ज्या 70% जागा ज्या वेकेन्सी अपलोड करण्यासंदर्भात मान्यता ही मिळालेली आहे, तर त्या नेमक्या 70% एकूण पदं किती आणि 100% एकूण पदं किती, असे जे काही महत्त्वाचे ज्या जिल्हा परिषद आहे, एकूण जवळपास 17, 18 ते 20 इतक्या जे जिल्हा परिषदांचं रोस्टर आपल्यापर्यंत या ठिकाणी प्राप्त झालं आहे. त्या रोस्टरनुसार आपण आजच्या जे काही एस टी जो प्रवर्ग आहे तो एस टी प्रवर्गामध्ये एस टी नॉन पेसा प्रवर्गाच्या वेकेन्सी आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत. तसेच ह्या एस टी प्रवर्गामध्ये जे महाराष्ट्रातील जे टॉप 1 जो डिस्ट्रिक्ट असेल, म्हणजे सर्वात जास्त जागा नेमक्या कोणत्या जिल्ह्यात आपल्याला पाहावयास मिळता आहे, जे जिल्हा परिषदच्या जो वेकेन्सी असेल तशा आपण 1, 2, 3 अशा पद्धतीने सर्वात जास्त जागा अधिक कोणत्या असेल, कोणत्या जिल्ह्यात असेल आणि सर्वात कमी जागा आहे कोणत्या जिल्ह्यात आहे, अशा ह्या संपूर्ण डिटेल्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत. व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे. संपूर्ण व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला जे काही प्रेफरन्स देताना तुम्हाला तुमच्या ज्या काही जिल्हा असेल किंवा कोणत्या ठिकाणी तुम्हाला नेमकं प्रेफरन्स द्यायचा हा तुमचा सर्वस्वी जो काही निर्णय असेल तो तुमचा स्वतःचा असेल. तसंच ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एकूण वेकन्सी संदर्भात आणि प्रेफरन्स देताना थोडंफार तुम्हाला लक्षात येईल की नेमकं आपण कोणत्या ठिकाणी हे प्रेफरन्स देऊ शकतो. तसंच जे काही आरक्षण असेल, मग त्याचं हॉरिझॉन्टल आरक्षण असेल त्याच्या संदर्भात देखील आपण बोलणार आहोत. तसंच बघूया आपण त्या महत्त्वाच्या ज्या काही वेकेन्सी असणार आहेत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करून द्या, जेणेकरून अशी महत्त्वाची अपडेट तुमच्यापर्यंत येत राहील. तर बघूया ती महत्त्वाची एस टी नॉन पेस संदर्भात वेकेन्सी सर्व जे काही जिल्हा परिषद आहे त्या संदर्भात महत्त्वाचं पुढं. मित्रांनो, आपल्याला बरेच कमेंट हे येत होतं की जे काही एस टी पेसाच्या असेल किंवा एस टी नॉन पेसाच्या वेकन्सी नेमक्या पवित्र प्रणालीवर किती येणार आहेत. तसेच महत्त्वाचे काही डिस्ट्रिक्ट आहे, सर्वात जास्त वेकन्सी कोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये ह्या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळू शकते. तर ह्याच्यामध्ये बघा, जे काही एस टी नॉन पेसा संदर्भात या ठिकाणी वेकन्सी जे रोस्टर आहे, तर त्या रोस्टरमध्ये ज्या 100% मान्यता जे रिक्त पदं आहे, तर ते 100% जे पदं असेल तर ती पदं नेमकी किती. तसंच जे काही आताची जी काही माहिती आहे ते काही 70% जे काही पदं या ठिकाणी पवित्र प्रणालीवर अपलोड करण्यासंदर्भात महत्त्वाचं पत्र आयुक्तांनी या ठिकाणी काढलेलं आहे. म्हणजे जी पदभरती होणार आहे ती 70% जे काही पदं आहे तर त्या पदाची या ठिकाणी जाहिराती आपल्याला पवित्र प्रणालीवर येत्या काही दिवसात आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळू शकते. तर एकूण 70% पदं किती, तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील जे काही टॉपचे जे काही डिस्ट्रिक्ट असणार आहे एस टी नॉन पेसाच्या वेकन्सी संदर्भात, म्हणजे सर्वात जास्त कोणत्या जिल्ह्यामध्ये आपल्याला एस टी नॉन पेसाच्या वेकन्सी या ठिकाणी पाहावयास मिळू शकतात आणि सर्वात कमी कोणत्या या ठिकाणी जिल्ह्यामध्ये एस टीच्या वेकन्सी आपल्याला पाहावयास मिळू शकतात. जेणेकरून तुम्हाला जेव्हा प्रेफरन्स या ठिकाणी जनरेट होणार तेव्हा तुम्हाला व्यवस्थित या ठिकाणी ॲनालिसिस करून स्वतःला जे काही प्रेफरन्स द्यायचे आहे ते नॉन एस टी जे काही पेसा क्षेत्रातील उमेदवार असेल तर त्यांना या ठिकाणी संपूर्ण जे काही ॲनालिसिस करून स्वतःला ते प्रेफरन्स देता या ठिकाणी येणं गरजेचं आहे. कारण 2017मध्ये प्रेफरन्स हे व्यवस्थित ॲनालिसिस करून न देण्यामुळे त्या ठिकाणी उमेदवारांना जास्त मार्क होते, तरी देखील त्यांचा नंबर काही ठिकाणी लागलेला नाही. म्हणून आपण जे काही प्रेफरन्स संदर्भात देखील एक महत्त्वाचा व्हिडिओ बनवणार आहोत. तसंच यापुढे आपण निश्चित त्या संदर्भात अधिक माहिती ही देऊ. नेमकं प्रेफरन्स तुम्ही कशा पद्धतीने ह्या ठिकाणी देऊ शकतात, कोणत्या जिल्ह्यामध्ये तुम्ही देऊ शकतात, तर ते आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये त्याची माहिती घेणार आहोत. तर आज आपण जे काही महत्त्वाचे जे महाराष्ट्रातील टॉप जे जिल्हे आहे तर त्याच्यामध्ये ज्या वेकन्सी असणार आहे रोस्टरनुसार, तर ह्याच्यात बघा सर्वात महत्त्वाचा जो काही टॉपचा जो जिल्हा आहे, जो सर्वात जास्त वेकन्सी ज्या जिल्ह्यामध्ये आहे, तर ह्या ठिकाणी बघा जिल्हा परिषद कोल्हापूरमध्ये आहे. जी काही स्थानिक स्वराज्य संस्था आहे कोल्हापूर, तर ह्याच्यामध्ये बघा सर्वात जास्त वेकन्सी एस टी नॉन पेसाच्या या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळत आहेत. या ठिकाणी रिक्त जे काही पदं आहे 100% 487 वेकन्सी या ठिकाणी पाहावयास मिळतात. मग त्याच्यामध्ये 70% ज्या मंजुरी आहे तर ते आहे 341 एवढ्या ह्या वेकन्सी आपल्याला पवित्र प्रणालीवर या ठिकाणी पाहावयास मिळू शकतात. मग ह्याच्यामध्ये देखील जे काही कॅटेगरी या ठिकाणी येतात, म्हणजे ज्या हॉरिझॉन्टल कॅटेगरी असेल, मग त्याच्यामध्ये स्त्रीसाठी असेल म्हणजे महिला उमेदवारांसाठी जे आरक्षण आहे एस टी नॉन पेसामध्ये, तर त्यांची टक्केवारीनुसार त्यांना ती पदं जातील. त्यानंतर पुरुष प्लस महिलांसाठी या ठिकाणी जे काही सर्वसाधारण आरक्षण असतं तर त्यांच्या टक्केवारीनुसार या ठिकाणी त्यांना पदं जातील. त्यानंतर ज्या महत्त्वाच्या म्हणजे माजी सैनिक असेल, बरोबर, त्यानंतर या ठिकाणी जे काय अंशकालीन पदवीधर असतात, त्यानंतर ज्या भूकंपग्रस्त असतात, प्रकल्पग्रस्त उमेदवार असतात, तसेच दिव्यांग बंधूंचं असतं, अशा ज्या काही हॉरिझॉन्टल या ठिकाणी कॅटेगरी असतात तर त्यांच्या कॅटेगरीत जी टक्केवारी देण्यात आलेली आहे तर त्या टक्केवारीनुसार
ह्या जे काही एकूण ज्या मंजूर पदं आहे तर ह्याची विगतवारी त्याच्यामध्ये होणार. आणि ही जी पदं आहे ती ह्या ठिकाणी जे काही जिल्हा परिषदेमध्ये एकूण 2 गट येत असतात. पहिला म्हणजे 1 ते 5 जो गट असतो आणि दुसरा म्हणजे 6 ते 8. म्हणजे या ठिकाणी जे काही रोस्टर असतं ते 1ली ते 8वीपर्यंत या ठिकाणी एकत्र रोस्टर असल्यामुळे ह्या ज्या वेकन्सी आहे आपल्याला अशा पद्धतीने पाहावयास मिळू शकतात. तर ह्याच्यामध्ये सर्वात जास्त ज्या वेकन्सी असतात त्या 1 ते 5 या गटासाठी आपल्याला पाहावयास मिळत आहे. तर अशा पद्धतीने ह्याचं देखील आपण कोणत्या जे काही प्रवर्ग असेल किंवा आपलं जे काही हॉरिझॉन्टल कॅटेगरी असेल तर त्यांना नेमकं किती पदं ह्या ठिकाणी येणार त्याचा देखील आपण एक व्हिडिओ बनवणार आहोत. तसंच बघा ह्याच्यात महत्त्वाचं म्हणजे जिल्हा परिषद कोल्हापूरमध्ये एवढी ही वेकन्सी सध्या घडीला आपल्याला पाहावयास मिळते. तसंच 2 नंबरचा महाराष्ट्रातील जो जिल्हा आहे त्याच्यामध्ये बघा जिल्हा परिषद सातारा. तर ह्याच्यामध्ये देखील 2 नंबरचा जे टॉप जिल्हा असेल एकूण रिक्त पदं जे आहे 100% 389, त्याची 70% रिक्त पदं 273 ह्या ठिकाणी पाहावयास मिळू शकतात. तर ह्याच्यामध्ये आपण जेव्हा प्रेफरन्स जनरेट होतील तेव्हा एक व्हिडिओ देखील बनवणार आहेत. नेमकं ह्या ठिकाणी प्रेफरन्स आपल्याला कोणत्या जिल्ह्यात कशा पद्धतीने देता येईल आणि आपल्या जिल्ह्यातील जे काही टॉपर असणार आहेत ST नॉन पेसाचे तर त्याचं देखील एकदा आपण ॲनालिसिस करून आपल्या जिल्ह्यामध्ये आपलं स्वतःचे काही टेट स्कोअर असेल मग त्या टेट स्कोअरच्या आपल्यापेक्षा वरती किती उमेदवार हे हायेस्ट आहेत त्याच्यानुसार ह्या ठिकाणी आपल्याला जे काही प्रेफरन्स आहे ते जनरेट करायचे आहे. त्याच्यावर देखील एक थोडक्यात गायडन्सचा एक व्हिडिओ आपण बनणार आहोत. कारण ह्या ठिकाणी बघा पेसाचा जो काही निर्णय आहे तो कोर्टामध्ये प्रलंबित असल्यामुळे ह्या ठिकाणी निश्चितच जे पेसाचे काही उमेदवार असणार आहेत तर हे निश्चित नॉन पेसामध्ये प्रेफरन्स जनरेट करू शकतात. कारण ह्या ठिकाणी त्यांचं प्रेफरन्स जनरेट आले तर ह्या ठिकाणी निश्चित जी मेरिट असणार आहे तर ती ह्या ठिकाणी हाय लागू शकते काही जिल्ह्यांमध्ये. जर पेसाचा निर्णय ह्या ठिकाणी लवकरात लवकर ह्या ठिकाणी लागला आणि पेसा भरती जर सुरळीत पार पडली तर कमीत कमी मार्कवाले देखील नॉन पेसाचे जे काही उमेदवार असेल ते सर्वच्या सर्व या ठिकाणी आपल्याला लागू शकतात. पण ह्या ठिकाणी जो पेसाचा निर्णय आणि पेसा भरती होणे अतिशय महत्त्वाचं आहे. जेणेकरून सर्वसाधारण जे कमी उमेदवारवाले जे उमेदवार आहे कमी मार्कवाले तर ते देखील आपल्या ह्या भरतीमध्ये लागू शकतात. तर बघूया 9 तारखेला तर या ठिकाणी पेसा संदर्भात आपल्याला माहिती होणारच आहे. तसंच ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता त्याची माहिती देखील आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर ह्या ठिकाणी तुम्हाला वेळोवेळी देत जाऊ. तर 2 नंबरचा जिल्हा होता 273 वेकन्सी सातारा जिल्ह्यामध्ये. त्यानंतर 3 नंबरचा जो टॉप जिल्हा आहे तो आहे सोलापूर जिल्हा. सोलापूर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी वेकन्सीची 100% रिक्त पदे या ठिकाणी 374 आहे. त्याच्यामध्ये जी काही मंजुरी आहे 70%. तर या ठिकाणी 262 पदे या ठिकाणी पवित्र प्रणालीवर एवढी रिक्त पदं आपल्याला पाहावयास मिळू शकतात. म्हणजे जी काही 70% या ठिकाणी पद भरती होणार आहे तर ही वेकन्सी तुम्ही लक्षात घ्यायची आहे. त्यानंतर पुढचा जिल्हा आहे या ठिकाणी 4 नंबरचा रत्नागिरी जिल्हा. मग रत्नागिरीमध्ये देखील बघा ST नॉन पेसाच्या 100% रिक्त पदं जी आहे ती आहे 292. त्याच्यामध्ये 204 पदं या ठिकाणी पाहावयास मिळू शकतात. असे टॉप 4 जिल्हे आपल्याला आतापर्यंत पाहावयास मिळाले आहेत. तसंच बघा पुढचा जो जिल्हा आहे तो आहे जिल्हा परिषद रायगड. तर ह्याच्यामध्ये देखील तुम्ही बघू शकतात एकूण जे काही रिक्त पदं आहे 100%चे तर ह्याच्यामध्ये 224 पदं आहे. त्याची 70% मंजुरीमध्ये ह्या ठिकाणी 158 पदं आपल्याला पाहावयास मिळतात जिल्हा परिषद रायगडमध्ये. तर ह्या ठिकाणी 5 नंबरचा महाराष्ट्रातील टॉप जिल्हा हा 5व्या क्रमांकावर आपल्याला ह्या ठिकाणी पाहावयास मिळतो आहे. तसंच बघा जे काही महत्त्वाची आंतरजिल्हा बदली होती तर त्या आंतरजिल्हा बदलीमध्ये ह्या जे काही वेकन्सी असणार आहे तर ह्याच्यामध्ये काही कमी जास्तीपणा या ठिकाणी होऊ शकतो. कारण ह्या जिल्ह्यातून जे काही स्वतःच्या जिल्ह्यामध्ये बदली करून जाणारे शिक्षक असेल आणि त्या जिल्ह्यातून येणारे शिक्षक हे असेल तर ह्याच्यामध्ये जी काही आकडेवारी आहे तर ह्याच्यामध्ये निश्चित थोडाफार प्रमाणात बदल हा होऊ शकतो. पण जी काही एकूण जी रिक्त पदे असणार आहे ज्या ST पेसाच्या ST नॉन पेसाच्या तर ते रिक्त पदामध्ये ज्या ऑल महाराष्ट्रामध्ये जी रिक्त पदे असेल त्याच्यामध्ये काही परिणाम हा होणार नाही. फक्त परिणाम हा जिल्हा परिषदमधील रिक्त पदावर या ठिकाणी कमी जास्त पण आपल्याला पाहावयास मिळू शकतो. तर बघा पुढचा जो काही 6 नंबरचा जिल्हा आहे जिल्हा परिषद पुणे. तर याच्यामध्ये 100% रिक्त पदं आहे ती 213 पदं आहे. 70% मंजुरीने या ठिकाणी 149 पदं होतात. या ठिकाणी देखील आपल्याला बऱ्याच प्रमाणावर पदं या ठिकाणी पाहावयास मिळत आहे जिल्हा परिषद पुणेमध्ये. तसंच बघा पुढचं जे आहे जिल्हा परिषद जे पालघर आहे पालघरमध्ये देखील बघा वेकन्सीची 100% रिक्त पदं होती ती आहे 195. तर त्याची 70% मंजुरी म्हणजे 136 या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतात जिल्हा परिषद पालघरमध्ये. तर ह्या ज्या वेकन्सी आहे ते पेसा सोडून जे काही नॉन पेसाच्या वेकन्सी आहे तर त्या ह्या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळत आहे. म्हणजे नॉन पेसामध्ये 136 पदं या ठिकाणी 70% मंजुरीने या ठिकाणी पाहावयास मिळत आहे. तसंच बघा पुढचा 8 नंबरचा जिल्हा आहे जिल्हा परिषद सिंधुदुर्ग.
सिंधुदुर्गमध्ये या ठिकाणी बघा 100% रिक्त पदं 170 आहेत. त्याची जी मंजुरी आहे 70% मंजुरी. या ठिकाणी 119 पदं आपल्याला पवित्र प्रणालीवर जाहिरातीमध्ये पाहावयास मिळतील. जिल्हा परिषद सिंधुदुर्गमध्ये देखील अतिशय चांगल्या पद्धतीने मध्ये पदं या ठिकाणी आलेली आहेत. तर हे देखील एक महत्त्वाचं होतं. त्यानंतर बघा 9 नंबरचा जिल्हा आपण बघूया. याच्यामध्ये अहमदनगर जिल्हा. अहमदनगर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी 100% रिक्त पदे रोस्टरप्रमाणे 161 होते. त्याचे 70% म्हणजे 113 पदं या ठिकाणी पवित्र प्रणालीवर आपल्याला पाहावयास मिळू शकतात. ही जी पदे आहे ती 1 ते 8 ह्या जो काही गट आहे, 2 गट 1 ते 5 आणि 6 ते 8 या गटासंदर्भात जिल्हा परिषदेमध्ये नॉन इंटरव्ह्यू म्हणजे या ठिकाणी डायरेक्ट टेट स्कोरनुसार या ठिकाणी मेरिट ही लागणार आहे. तसंच बघा पुढचा 10 नंबरचा जो जिल्हा आहे जिल्हा परिषद सांगली. तर ह्याच्यामध्ये देखील जे काही वेकन्सी आहे या ठिकाणी 100% म्हणजे या ठिकाणी 151 पदं रोस्टरप्रमाणे होते. त्याची मंजुरी 70%, 106 पदं होतात. तर हे देखील या ठिकाणी जिल्हा परिषद सांगलीमध्ये आपल्याला पाहावयास मिळतात. हा महाराष्ट्रातील जो काही 10 नंबरचा जिल्हा आपल्याला सांगता येईल. तसंच बघा पुढचा जो जिल्हा आहे तो जळगाव जिल्हा. त्याच्यामध्ये जिल्हा परिषदचं या ठिकाणी बघा जळगावचं वेकन्सी 100% जी होती रोस्टरमध्ये 126 पदं, त्याची 70% म्हणजे 88 पदं, 88 एवढी पदं ही जिल्हा परिषदच्या 1 ते 8 याच्यामध्ये आपल्याला पाहावयास मिळत आहे. तर ही देखील या ठिकाणी एक महत्त्वाचा या ठिकाणी 11वा जिल्हा होता. तर दुसरा जो जिल्हा आहे पुढचा तर याच्यामध्ये उस्मानाबादमध्ये देखील या ठिकाणी आपण बघू शकतात जे काही 100% रिक्त पदे होती रोस्टरमध्ये हे आहे 139. त्याची 70% म्हणजे 73 पदं या ठिकाणी आपल्याला उस्मानाबादमध्ये देखील पाहावयास मिळू शकतात ST नॉन पेसाच्या. तसंच पुढचा जो जिल्हा आहे जिल्ह्याचं नाव आहे नागपूर. तर नागपूर जिल्हा परिषदेमध्ये रिक्त पदे 93 होते. तर या ठिकाणी बघा त्याची मंजुरी 65 होते. हे 70%ची मंजुरी. तर या ठिकाणी 13वा जिल्हा नागपूरमध्ये ST नॉन पेसाच्या या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळत आहे. तसंच बघा पुढचा जो काही जिल्हा असणार आहे जिल्हा परिषद नाशिक. तर ह्याच्यामध्ये बघा जे काही वेकन्सी आहे 100%. तर या ठिकाणी 53 पदं या ठिकाणी ST नॉन पेसाचे दाखवण्यात आले आहे. त्याचे 70% मंजुरी म्हणजे या ठिकाणी 37 पदं या ठिकाणी दाखवण्यात आली आहे. तर या ठिकाणी बघा पेसाच्या ज्या वेकन्सी होत्या त्या सर्वात जास्त म्हणजे या ठिकाणी आपल्याला पालघरनंतर या ठिकाणी पाहावयास मिळाल्या होत्या. तर या ठिकाणी जे काही नॉन पेसाच्या आहे 53 वेकन्सी या ठिकाणी रोस्टरनुसार होत्या 100% आणि त्याचे 70% म्हणजे 37 पदासाठी या ठिकाणी नॉन पेसाच्या आपल्याला पाहावयास या ठिकाणी मिळू शकतात. तसंच बघा या ठिकाणी पुढचा जिल्हा आहे भंडारा जिल्हा परिषद. तर त्याच्यामध्ये 100% रोस्टरप्रमाणे या ठिकाणी बघा 25 पदं होती. त्याचे 70% म्हणजे 17 पदं. कारण या ठिकाणी काही जे शिक्षक देखील या ठिकाणी अतिरिक्त झाल्यामुळे त्यांचं समायोजन होणं देखील या ठिकाणी गरजेचं होतं. त्याच्यानुसार या ज्या काही वेकन्सी असणार आहे त्या या ठिकाणी आलेल्या आहे. तसंच महत्त्वाचं जे काही महानगरपालिका असेल तर ह्याच्यामध्ये एक महानगरपालिकेची डिटेल्स आहे. त्याच्यामध्ये बघा मुंबई महानगरपालिकाचं या ठिकाणी 100% जी काही रिक्त पदं आहे तर ती 170 या ठिकाणी पाहावयास मिळतात. त्याची 70% मंजुरी म्हणजे 119 पदं या ठिकाणी जे काही मुंबई महानगरपालिका आहे तर त्याच्यामध्ये देखील आपल्याला मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी पदं हे STच्या नॉन पेसाच्या पदं या ठिकाणी पाहावयास मिळत आहे. तर अशा पद्धतीने जे काही अजून इतर ज्या महानगरपालिका असेल, कटक मंडळी असेल, नगरपालिका असेल तर त्यांची देखील या ठिकाणी वेकेन्सी असणार आहेत. तसंच जे महत्त्वाचं जे इथे स्थानिक स्वराज्य संस्थेचं तर हे तर झालंच, पण ज्या खाजगी अनुदानित विनाअनुदानित ज्या शाळा आहेत तर त्याच्यामध्ये देखील ST पेसाच्या वेकन्सी या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळू शकतात. तर एकूण ज्या काही वेकन्सी असणार आहे ते जवळपास म्हणजे आपल्या सर्व जर पकडलं म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था असेल, नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल, कटक मंडळ असेल, त्यानंतर ज्या खाजगी अनुदानित संस्था असेल तर ह्याच्यात जवळपास म्हणजे आपल्याला मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी वेकन्सी येऊ शकतात. पण जे काही पवित्र प्रणालीवर जर मेरिट STची कमी जर यायची असेल तर त्यासाठी पेसाची भरती या ठिकाणी लवकर होणं गरजेचं आहे. म्हणजे ती भरती देखील जे पवित्र पोर्टलच्या प्रेफरन्स लॉक सुरू होण्या अगोदर ही जी भरती आहे पेसाची तर ती भरती या ठिकाणी लवकरात लवकर जर झाली तर जेणेकरून त्या पेसा भरतीमधील जे काही टॉपचे उमेदवार असेल तर ते ST पेसामध्ये या ठिकाणी लागून जाणार आणि जे नॉन ST पेसा आपलं नॉन STचे जे काही उमेदवार असणार नॉन सर्वसाधारण तर त्यांची जी काही मेरिट असेल ती अतिशय कमी आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळू शकते. जेणेकरून प्रत्येक कमी मार्कवाला देखील उमेदवार या ठिकाणी होप्स ठेवू शकतो. तसंच आपण पुढचे जे काही व्हिडिओ बनवणार आहे तर त्याच्यामध्ये नेमकं प्रेफरन्स कसे तुम्ही जनरेट करू शकता तर संपूर्ण ॲनालिसिस करून आपण एक व्हिडिओ बनवू जेणेकरून आपले कमीत कमी मार्कवाले देखील उमेदवार या ठिकाणी भरतीमध्ये यांचं नाव हे या ठिकाणी येऊ. तर हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा होता. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर नवीन आला असेल तर आपलं द गुरुजी चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेटसाठी. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.